एका झलकीमध्ये सगळ्यांना आपलंसं करून टाकणारी लालबागची राणी आज चक्क लालबाग सोडून ठाण्यातल्या जागृती पालक संस्थेत आली होती. आपण तिलाच विचारूया की यामागे नक्की काय होतं. वीणा, प्रमोशन सुरू झालेलं आहे आणि त्यानिमित्ताने आज तू या संस्थेमध्ये आलीस. येऊन कसं वाटलं आणि या सगळ्या मुलांसोबत हे तुझं जे कॅरेक्टर आहे हे पुन्हा एकदा अशा पद्धतीने जगताना कसं वाटलं? अमेझिंग. मला वाटतं लालबागची राणी ठाण्यातल्या राण्यांना भेटायला आली आणि हे खरे राजा राणी आहेत. यांच्यावरून इन्स्पायर होऊन आम्ही हा चित्रपट तयार केला. माझं जे कॅरेक्टर आहे संध्याचं, ती एक स्पेशल चाइल्ड आहे आणि ती स्पेशल असल्यामुळे तिचं नावसुद्धा स्पेशल आहे, लालबागची राणी. लालबागच्या राजानंतर लालबागमधली सगळी लोक ह्या राणीवर एवढं प्रेम करतात, ह्या मुलीवर, की त्यांनी लाडाने तिचं नाव लालबागची राणी ठेवलेलं आहे. तर आजचा अनुभव अमेझिंग होता. चित्रपटाच्या सुरुवातीला मी काही मुलांना भेटले होते आणि त्याच्यानंतर डिरेक्टली आज पुन्हा ह्यांच्यात मिसळल्यावर हा भाबडेपणा आपण खूप मिस करत असतो आयुष्यात. आणि इतके सरळ आणि निरागस असतात, त्यांच्यात काही इनिबिशन्स, काही पूर्वग्रह नसतात. त्यामुळे ते पटकन तुमच्याशी कनेक्ट होतात आणि त्यांना जर तुम्ही आवडलात तर आपण जेवढं त्यांच्यावर प्रेम करतो त्याच्याहून कैक पटींनी जास्त ते आपल्यावर करतात. लोकलची सैर भैर लोकांची चल पेल सागराचा भन्नाट वारा, कामाची घाई भारी दामाची बातम्यारी नखऱ्याचा ढिंचाक पसारा, हसण्याची गाण्याची मौजेची मुंबई, रंगांची ढंगांची पाखरांची मुंबई, सजण्याची जगण्याची बघण्याची मुंबई, तोलाची मोलाची डौलाची मुंबई. आणि त्यांच्याबरोबर म्हणजे सिनेमातलं गाणं तर एवढं सुंदर आहे आणि त्यांच्यासोबत तू डान्स सुद्धा केला. कसं वाटलं त्यांच्याबरोबर पण एन्जॉय करायला, पुन्हा एकदा लहान व्हायला, पुन्हा एकदा ही भूमिका या निमित्तानं जगायला कसं वाटलं? एकदम छान. खरं तर आपण विसरतो असं जगायला आणि संध्यामुळे मी पुन्हा एकदा हा सगळा वेडेपणा करायला लागले माझ्या आयुष्यात आणि पुन्हा एकदा जरा स्वतःला मोकळं सोडायला लागले. तर त्या मुलांचं हे क्रेडिट खूप आहे, कारण हे कॅरेक्टर उभं करताना मी उगाच काही वाचायचा प्रयत्न केला, मग ते ठेवून देऊन मी फक्त स्पेशल चाइल्ड्सना भेटायला सुरुवात केली आणि त्यांना भेटता भेटता मला असं झालं की ही जिवंत चालती बोलती पुस्तकं आहेत आणि ह्यांना जर आपण समजू शकलो, ह्यांच्याशी कनेक्ट होऊ शकलो तर मला अजून कुठल्याही अभ्यासाची गरज नाही. पण भूमिकेच्या पलीकडे जाऊन हा जो निरागसपणा आहे त्यांच्यामध्ये, हा वयाच्या कुठल्याही टप्प्यावर आपण जर टिकवून ठेवला तर मला वाटतं आपलं आयुष्य खूप सोपं होईल आणि छान होईल. पण एकंदर तू इंडस्ट्रीमध्ये फार वेगळ्या पद्धतीच्या भूमिका करत होतीस आणि त्यानंतर एकदम लहान होणारा हा रोल जेव्हा करायचा ठरवलं तेव्हा तुझ्यासाठी ते अवघड गेलं का सोपं गेलं? किती प्रयत्न करावे लागले? खरं तर अवघड असलं तरी जाणवलं नाही, कारण मी या रोलची इतकी वाट बघत होते की मला ही भूमिका मिळाल्यानंतर आय वॉज सो एक्सायटेड की येस, मी अशी एक फिल्म मला हवी होती, मला असं काम करायचं होतं. आणि लक्ष्मण उत्तेकर ज्यांच्याबरोबर टपाल चित्रपट मी आधी केला होता, सो तो दिग्दर्शक म्हणून किती अप्रतिम आहे, कॅमेरामन छान, गोष्ट एक सेन्सिटिव्हिटी त्याच्यात छान होती आणि ती गोष्ट त्यांनी सांगितल्यावर नाही म्हणण्यासारखं काही नव्हतं. सो असलं होतं कठीण, पण जाणवलं नाही कारण माझी एक्साइटमेंट खूप होती. वेगळी म्हणजे वेडी बिडी आहे काही? वेडी नाही होती, इतरांपेक्षा थोडी संथ आहे ती, पण खूपच निरागस आहे आमची संध्या. पण तरी देखील मला सांग की या निमित्ताने म्हणजे आम्ही बघतो की लालबागची राणी संबंध मुंबईवर फिरले, वेगवेगळे कॅरेक्टर्स तिला भेटत जातात, हे जातात. तर हा सगळा प्रवास, हे सगळं शूटिंग, हे सगळं कितपत कशा पद्धतीने तू एन्जॉय केलंस? आणि अनेकदा आपण असं म्हणतो की मुंबई पाहताना हे रंग कधी पाहिलेले नसतात, जे शूटिंगच्या निमित्ताने नव्याने बघायला मिळतात. ते तुला कसं वाटलं? मुंबईत शूटिंग करणं हे नेहमीच आनंदाचंच असतं. थोडंसं कठीण असतं कारण गर्दी असते, परमिशन वगैरेची गोंधळ असतो, पण मुंबईकर फार सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे ते बघायला गर्दी करतात, चीअरअप करतात, आवडलं तर टाळ्या वाजवतात, पण कोणी छेड काढली आहे, अननेसेसरी तुम्हाला त्रास दिला आहे, असे अनुभव आम्हाला एकदाही आले नाहीत. आणि शिवाय आम्ही रात्रभर मुंबईत शूटिंग करत होतो. सो तो अनुभव म्हणजे गणपतीत फक्त कधीतरी फिरले होते रात्रीच्या वेळेला, पण पूर्ण दिवस 24 तास मुंबईत गेले, म्हणजे 30 दिवस आम्ही फिरत होतो. अमेझिंग एक्सपिरियन्स. म्हणजे ही मुंबई बघितल्यानंतर आणि रात्रीची मुंबई चित्रपटात बघितल्यानंतर लोक खास करून रात्रीचे मुंबईला फिरायला निघतील अशी मला खात्री आहे. आज माझा हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे संध्या. तिचं एक स्वतःचं असं एक विश्व आहे, तिला तेच दिसतं जे तिला बघायचं असतं. आपण रस्त्यावर चुकत नाही आणि कोणासमोर झुकत नाही. कुणी आहे कुत्रा? मला कुत्री खूप आवडतात. मुंबई में ऐसा रोने का नहीं, लोग बहुत चालू है यहाँ. तू वेडी आहेस का? तूच वेडी आहे.
तरी देखील हे संध्याचं जे कॅरेक्टर आहे ते फार वेगळ्या पद्धतीने तुझ्यापर्यंत आलं की लक्ष्मण हा एवढा चांगला स्वतः DOP आहे, एवढा चांगलं काम करत होतो, त्याने नक्की तुलाच या भूमिकेसाठी कास्ट करायचं का ठरवलं? हां, ह्याचं का ठरवलं हे तो सांगेल, पण ज्या पद्धतीने त्यांनी या भूमिकेसाठी मला बोलवलं, तो म्हणाला की टपालची आमची सक्सेस पार्टी होती आणि तो म्हणाला की अशी अशी एक स्टोरी आहे माझ्या डोक्यात आणि ह्यातलं जे मध्यवर्ती कॅरेक्टर आहे ते वीणा तू करशील का, तू करणार असशील तरच हा सिनेमा बनेल. सो इट वॉज अ बिग ऑनर फॉर मी. आणि युजली असं होतं की तुम्ही 15 ते 30मध्ये फ्री आहात का असं विचारतात फोन करून आणि तुम्ही त्या दिवसात फ्री असाल तर तुम्ही त्या सिनेमाचा भाग होता किंवा नाही होत. तर ती त्यांची काही मजबुरी असेल, वेळेचं बंधन. पण ह्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक म्हणतो की तू असशील तर हा सिनेमा होईल, नाही तर होणार नाही. टेक यू टाईम, तुला जेवढा वेळ घ्यायचा तेवढा वेळ घे, तू तुझी तयारी कर, पण तू असेल तरच होईल. आणि मग मला आनंद झाला की ज्या नोटवर मी विचार करते ॲक्टर म्हणून, त्या नोटवरचाच एक दिग्दर्शक आहे जो तितकाच पॅशनेट आहे आणि आमचे दोघांचे ट्युनिंग ऑलरेडी जमलं होतं आणि ह्या निमित्ताने मग त्याला अजून एक बॅकअप मिळाला. या निमित्ताने म्हणजे हिंदीतले एक मोठे प्रोड्युसर जे आहेत ते मराठीमध्ये येतात, बोनी कपूर सारखे, तर त्यांच्यासोबत काम करताना कसं वाटलं किंवा त्यांनी कशा पद्धतीचा सपोर्ट दिला तुम्हाला? कारण मराठी सिनेमाशी त्यांचं नाव पहिल्यांदा असोसिएट होतं, तर कसं वाटलं? टपाल त्यांना खूप आवडला होता चित्रपट आणि तो बघून ते खूप रडले होते आणि म्हणजे हे त्यांचं क्रेडिट आहे. आणि त्यांनी ज्या पद्धतीने लक्ष्मणला आणि सिनेमाला काय कधी बोलले नाहीत, पण त्यांनी जे जोखलं, कारण तो म्हणाला की नेक्स्ट क्या कर रहे हो, म्हणाला की फिल्म कर रहा हूं, मैं करूँगा. सो गोष्ट माहीत नव्हती, कॅरेक्टर्स कोण आहेत, आर्टिस्ट कोण आहेत, हे काही माहीत नसताना केवळ त्यांनी लक्ष्मणला सांगितलं की आपण हा सिनेमा मी तुझा करणार. हे मला वाटतं मराठी चित्रपटाचं यश आहे आणि ह्या दिग्दर्शकांचं यश आहे की त्यांनी मराठी चित्रपटाला ह्या लेवलवर आणून ठेवलं आणि ते छोटा विचार न करता फक्त सिनेमाचा विचार करतात. मग ते बजेट छोटा असो, दिवस कमी असो, काही असो, पण सिनेमा हा मोठाच असला पाहिजे. तर हे त्यांचं यश आहे आणि म्हणून इतके मोठे दिग्दर्शक, निर्माते त्यांनी हा सिनेमा केला. आणि मला वाटतं त्यांनी ज्या पद्धतीने हा सिनेमा इमॅजिन केला होता त्याहून कैक पटींनी हा सुंदर झाला आहे. सो त्यांना ह्या सिनेमाचा नेहमी गर्व वाटेल. एक नंबर आयटम आहे मी. मला सांग की पार्थ आणि प्रथमेश हे दोघं जण खरं तर पहिल्यांदाच तुझ्याबरोबर काम करत आहेत. दोघंही लहान आहेत तसे, पण फार चांगले आर्टिस्ट आहेत. अनेक जणांनी त्याचं कौतुक केले. तू त्यांच्याबरोबर काम करताना तुझा अनुभव कसा होता? खरंच चांगले आहेत का? अगदी छान आहेत. त्यांची एक स्वतःची एक स्टाईल आहे, एनर्जी आहे आणि ते जे काही वर्कआउट झालेत, म्हणजे संध्याचं कॅरेक्टर, तिला भेटणारे लोक जर तेवढे स्ट्रॉंग नसते तर ते कॅरेक्टर एवढं चित्रपटात उठून आलं नसतं. आणि प्रथमेश, पार्थ, अशोक शिंदे, नेहा जोशी, नंदिता, सुब्रत दत्ता, रेश्मा चौगुले, प्रतिमा जोशी, सगळेच ॲक्टर त्यांनी इतकं उत्कृष्ट काम केलं आणि इतकी सुंदर, सिनेमा एकट्याचा कोणाचा नसतो आणि त्यांनी सुंदर काम केलं. पार्थमध्ये एक इनोसन्स आहे, भाबडेपणा, खूप सरळ आहे आणि प्रथमेशची एक स्टाईल आहे, त्याचा एक ऑडियन्स आहे आणि त्यांनी उत्कृष्ट काम केलं म्हणून संध्या जास्त अट्रॅक्टिव्ह झाली. तर फायनली सांग, लालबागची राणी आता येतोय 3 जूनला, प्रेक्षकांनी का पाहावं? ही राणी त्यांना किती जवळची वाटेल? ही सगळ्यांच्या घरोघरातली राणी आहे. हा वेडेपणा, संध्यामध्ये जो एक मॅडनेस आहे, जो क्रेझीनेस आहे, हा आपल्यापैकी प्रत्येकात कमी अधिक प्रमाणामध्ये असतो. संध्या फक्त वेडी आहे आणि संध्याला जगाची काही पडलेली नाही आहे. ती खुश मुलगी आहे, आनंदी मुलगी आहे. तर एरवी आम्ही म्हणतो की आमचा चित्रपट येऊन बघा. या वेळेला मला हे सांगायची गरज नाही. मला खात्री आहे ट्रेलर बघून हा चित्रपट तुम्ही स्वतःहून बघायला याल आणि अख्ख्या कुटुंबानी बसून मनमोकळं हसावं, भरभरून हसावं, एकमेकावर प्रेम करावं आणि आपलं आयुष्य साजरं करावं, असा हा सिनेमा आहे. सो तुम्ही नक्की बघाल याची मला खात्री आहे. धन्यवाद आणि आम्ही नक्की एन्जॉय करू आणि पाहू देखील. तुला या सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्स अ लॉट. थँक्यू. लालबागच्या राणीचे 2 खास मित्र आता आपल्याबरोबर आहेत. एक म्हणजे प्रथमेश आणि दुसरा म्हणजे पार्थ. दोघांचंही मनापासून स्वागत. आणि मला सांग की ही लालबागची राणी जी आहे ती जितकी छान मस्त दिसते, तर तिचा हा जो प्रवास आहे त्याच्यामधले तुम्ही 2 महत्त्वाचे घटक आहात. तर या सिनेमासाठी जेव्हा कास्टिंग झालं तेव्हा नक्की कसं वाटलं होतं आणि आज बघताय स्वतःला स्क्रीनवर काय वाटतं? मला खरं तर अँडीचा लुक फार इंटरेस्टिंग वाटतो या लालबागच्या राणीमधला. कारण माझ्या शरीराला न शोभणारा लुक आहे. कारण एक मोठा चष्मा, नको ते शूज, मग नको ती पॅन्ट, नको ते शर्ट. मला वाटलं नव्हतं मी असा दिसू शकतो, पण लक्ष्मण उद्देकरांनी वेगळ्या प्रकारे मला बघितलं आणि मला असं वाटतं की फिल्म शूट झाल्यानंतर मी इन झालो. म्हणजे पूर्ण झाल्यानंतर, सिनेमा पूर्ण झाला होता, लॉक झाला होता
आणि मग लक्ष्मण सरांना असं वाटलं की प्रथमेशला घेऊन आपण एक सीन करूया. म्हणजे असं वाटणं खूप मोठी गोष्ट आहे. लक्ष्मण उत्तेकरांना असं वाटणं, कारण ते खूप मोठे आहेत आणि मला असं वाटतं की त्यातच माझं यश होतं. पण मला प्रामाणिकपणे सांगतो, मला तो अँडी फार जमला नाही आहे. लक्ष्मण उत्तेकरांनी जे करून दाखवलं होतं मला, तिथपर्यंत मी पोचायचा फक्त प्रयत्न केला आहे. आणि काय म्हणतो की त्या दिवशी मला तो असा, त्या दिवशी शूटला असं झालं की अरे यार हा यायला लागला आहे मला. सो त्या दिवशी जे झालं ते झालं. मग डबिंगला मी 4 दिवस घेतले. डबिंगला 4 दिवस घेऊन मी तो अँडी शोधत होतो. कारण वर्कशॉपला पण मला काय होतं की त्याच्या आधी खूप कामं झाली होती माझी, त्यामुळे मी थोडा दमलो होतो. त्यामुळे मला तो अँडी सापडतच नव्हता. आणि त्याचं असं की तो काय म्हणतो ना की दुसऱ्यांकडनं इन्स्पायर होऊन झालेला अँडी, म्हणजे त्याचा एक वेगळा माज आहे की त्याचं म्हणणं आहे की आमिर खान बरा ॲक्टर आहे, टायटॅनिक ठीक आहे फिल्म, म्हणजे मला नाही आवडली एवढी, असं आहे त्याचं. मग वॉन्टेडमध्ये तोच होता ॲक्च्युली. पण असं प्रभुदेवा त्याला असं म्हटलं की हाईट बॉडी लिटिल वीक, ॲक्टिंग सुपर बट हाईट बॉडी लिटिल वीक. सो हे सगळे जे आहे ते अँडी, आणि तो लोकांना सांगत असतो की मी या फिल्ममध्ये काम केलं आहे, या फिल्ममध्ये काम केलं आहे. फिल्म कधी रिलीज होणार आहे ते माहीत नाही. सो हे जे आहे ते अँडीच आहे. आणि मला असं वाटतं की संध्या जेव्हा त्याला भेटते तेव्हा अँडीचं खरं नाव तुम्हाला कळेल. म्हणजे अँडी टू आत्मानंद जो प्रवास आहे, म्हणजे त्याचं खरं नाव आत्मानंद आहे, पण तो खरं नाव पण कोणाला सांगत नाही. सो तो जो प्रवास आहे तो त्याला संध्या थोडी मदत करते की नाही बाबा तू आत्मानंद आहेस, सो तू रिअल राहा. पण असतं की आपले जे स्ट्रगलर असतात त्यांना असं वाटतं की हिरो म्हणजे असं फुल ॲटिट्यूड फुल असं, आणि गॉगल घालायचे मोठे मोठे, नको ते शूज घालायचे, सूट न होणारे. सो स्ट्रगलर म्हणून ना काय म्हणतो ना की त्याच्या मनात आहे की मला असं हिरो व्हायचं आहे, मला जुहूला बंगला बांधायचा आहे किंवा मग असं सगळं. पण कुठेतरी ना तो स्वतःला हरवतोय का. म्हणजे काय म्हणतो ना की लालबागची राणी ज्या दृष्टिकोनातून बघते मुंबईला, ते जे म्हणणं आहे तसं अँडीचं आहे की तो चुकीच्या दृष्टीने बघतोय. सो ती कोणाची बरोबर, मग वेडा कोण आहे, तो की ही. आज माझा हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे संध्या. तिचं एक स्वतःचं असं एक विश्व आहे, तिला तेच दिसतं जे तिला बघायचं असतं. आपण रस्त्यावर चुकत नाही आणि कोणासमोर झुकत नाही. कुणी आहे कुत्रा. मला कुत्री खूप आवडतात. पार तुझं काय, कारण अशा पद्धतीची कॅरेक्टर जी आहेत, जी जसं स्ट्रीट बॉय जर का असेल तर अशी कॅरेक्टर तू यापूर्वी देखील केलेली आहेस, तर ह्या कॅरेक्टरचं असं वेगळेपण काय होतं? ॲक्च्युली त्याच्या जस्ट एक 6 ते 7 महिने आधी मी भूतनाथ रिटर्न रिलीज झाला, शूट वगैरे झालेलं. तर त्यामुळे ह्याच्या मला सांगितलं रोहनदाने की असं आहे. तर मला सुरुवातीला वाटलं की अरे परत स्लममधलं किंवा असं मला थोडं झालं. पण मी थोडा नाराज झालो. पण स्क्रिप्ट वाचल्यावर प्रथमेश म्हटलं असं की स्क्रिप्ट खूप पॉवरफुल. मी स्क्रिप्ट वाचला आणि म्हटलं की नाही काही असं मला करायचं आहे. आणि मग सेटवर तर खूप मजा आली की वीणाताईने खूप छान रिॲक्शन्स त्यामुळे खूप म्हणजे समोरचा ॲक्टर जर असेल चांगला त्याच्याकडून तेवढी एनर्जी आहे आपली त्याच्या डबल लागते, मग त्याची अजून लागते. तर हा खेळ खूप छान व्हायचा सेटवर, त्यामुळे खूप मजा आली. नंतर एक 8 दिवस आमचं रात्रीच नाईट शूटच होतं आणि एक गाणं अख्खं शूट झालं आमच्यावर. तर त्या गाणं शूट करता पण खूप मजा आली. कोरिओग्राफर्स वगैरे मस्त होते, मजा आली. मुंबई में ऐसा रोने का नहीं, लोग बहुत चालू है यहाँ. तू वेडी आहेस का. तूच वेडी आहेस. एक नंबर आयटम आहे मी. आणि सेटवर असताना मला असं वाटतं की लक्ष्मण उत्तेकर असेल, वीणा जामकर, त्यांनी ना म्हणजे ते ओव्हरऑल प्रोसेसमध्ये असल्यामुळे त्यांना करेक्ट माहीत होतं की पार्थ बरोबर कसं डील करायचं आणि प्रथमेश बरोबर कसं डील करायचं. म्हणजे मला माहीत नाही मी नव्हतो पार्थच्या वेळेस, पण माझ्यावर त्यांनी जसं डील केलं की त्यांना माहीत होतं की लालबागची राणी काय आहे, ती फिल्म काय आहे, कुठल्या जॉनरची आहे, कुठल्या प्रकारची आहे. सो त्यामुळे ते सतत तू काय करतोयस याच्यावर त्यांचं फार, म्हणजे इव्हन लक्ष्मण उत्तेकरांबरोबर वीणा जामकरी खूप हेल्प केली मला या कॅरेक्टरसाठी. कारण ना जसं पार्थ म्हणाल की ॲक्शनवर रिॲक्शन असेल तर मजा आहे. कारण मी 20 मिनटं जर बडबडत बसलो तर मजा येणार नाही ऑडियन्सला. आणि तो स्टेडी शॉट, 1 शॉट शक्यच नाही. त्यामुळे 3000 रिॲक्शन्स काढल्या आहेत, त्याच्यामुळे माझ्या डायलॉग्सला फार मजा आली. पण तरी प्रथमेश मला सांग की आता तुम्ही दोघे जण तसे म्हणजे हिंदीत दोघांनीही काम केलेलं असे आर्टिस्ट आहात, पण तरी देखील आता लालबागची राणी बघायला गेलं तर तसा तुलनेने लहान सिनेमा होता, तुमची भूमिका लहान होत्या, पण तरी देखील तुम्हाला कराव्याशा वाटल्या. ते कथा तर एक भाग झाली, पण तरी देखील असं वाटलं नाही का की बाबा पुन्हा एकदा तसंच होतंय किंवा तशीच कॅरेक्टर्स होत्या, तरी देखील हे करावं असं का वाटलं? मला
नाही जसं म्हणालो की स्क्रिप्ट ही खूप महत्त्वाची बाजू. मग मराठी सिनेमात स्क्रिप्ट नसेल तर मग तुम्ही घरीच जा, मग तुम्ही घरीच बसा असं असतं. त्यामुळे स्क्रिप्ट खूप महत्त्वाची आहे लालबागची राणीची. आणि ज्या प्रकारे त्याने सीन्स म्हणजे काय म्हणतो ना की माझं कॅरेक्टर वेगळं आहे, ह्याचं कॅरेक्टर वेगळं आहे, लालबागच्या राणीचं कॅरेक्टर वेगळं आहे, मग अजून नेहा ताई आहे किंवा मग अजून बरेच कलाकार आहेत. सो त्यांचे वेगवेगळे कॅरेक्टर आणि वेगवेगळ्या जॉनरने ते जातात. सो मला असं वाटतं की माझं कॅरेक्टर जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला असं वाटलं की मला कुठेच ते मी केलेल्या कॅरेक्टरच्या जवळ नाही वाटलं. मग काय त्याच्यात तो जो डायलॉग आहे तो त्याने पाठ केलेला डायलॉग आहे. मग त्याने एक ऑडिशनसाठी पाठ करून ठेवलेला डायलॉग म्हणजे त्याच्यात असं आहे की तो अमिताभची नकल करतो, ह्याची नकल करतो, त्याची नकल करतो आणि संध्या म्हणते की जरा तुझं करून दाखव. त्याच्यावर तो असं होतो काय माझं आणि मग तो करतो. सो ते जे रिलेट होणार आहे ना म्हणजे मला प्रथमेश म्हणून नाही अँडी म्हणून फार मजा आली ते करताना. कारण खूप वेगळं दिसणारं आणि वाटलेलं कॅरेक्टर मला पहिला वाचनात असं वाटलं आणि तसं झालंही. म्हणजे लक्ष्मण सरांनी ते वेगळं ॲटिट्यूड कॅरी करा किंवा मग त्याचा वॉक असेल. वर्कशॉप आम्ही 3 दिवस म्हणजे वीणा जामकर बरोबर तुम्ही 4 दिवस काम केलं तर तुम्ही तुम्हाला NSDचे 10 दिवस वगैरे तुम्हाला आरामात पार होतात तुमचे. सो ते जे आहे ते जे मला मिळालं ते फार महत्त्वाचं होतं या फिल्म थ्रू. हसण्याची गाण्याची मौजेची मुंबई, रंगाची ढंगाची पाखरांची मुंबई, सजण्याची जगण्याची बघण्याची मुंबई, तोलाची मोलाची डौलाची मुंबई. हसण्याची गाण्याची मौजेची मुंबई, रंगाची ढंगाची पाखरांची मुंबई, सजण्याची जगण्याची बघण्याची मुंबई, तोलाची मोलाची डौलाची मुंबई. तुझं काय म्हणणं आहे पार्थ, किती तू आजपर्यंत केलेल्या कामांपेक्षा हे काम वेगळं आहे? ह्या कॅरेक्टरमुळे की मी जे खरं होऊ शकत नाही ते मला करायला मिळतं, की मी खरंच नाही रस्त्यावर राहू शकत कधी किंवा रस्त्यावर झोपून नाचू नाही शकत, ते मला करायला मिळालं. की तो की एका रस्त्यावर वाढलेला मुलगा आहे की ज्यांनी खूप कमी वयात जग पाहिलं आहे आणि त्याला कमी वयात समजायला लागलं आहे की जग काय आहे किंवा कसं असतं, कसं खरं राहायला पाहिजे, मुंबई काय आहे हे त्याला खूप कमी वयात कळलं आहे. आणि तो ते संध्याला शिकवतो आहे. पण त्याला जेव्हा कळतं की संध्या ही म्हणजे त्याला ते पहिल्यांदा कळतच नाही संध्या मोठी अशी का वागते असं त्याचं होतं. पण नंतर त्याला मजा यायला लागते की अरे त्याला कधीच कोणी असं प्रेमाने हात धरून रस्ता क्रॉस केला नसतो किंवा हा वरती बघत चालत असून ती एकदम त्या थांबवते, अरे गाडी आहे तिचं. पहिल्यांदा त्याला कोणीतरी तसं पकडलेलं असतं की त्याची काळजी पहिल्यांदा कोणीतरी घेतली असते, त्याला ते खूप छान वाटतं. पण नंतर ती पण जाते, तर ते एक 15 मिनटं तो जी एन्जॉय करतो ती मी दाखवण्याचा प्रयत्न केला. गर्दीने नटलेल्या रस्त्यांची मुंबई, रोकोना ठोकोना राड्यांची मुंबई, रापचिकी आयटमच्या गाण्याची मुंबई, भोले तो क्रिकेटच्या देवाची मुंबई, चंदेरी स्वप्नांच्या दुनियेची मुंबई, 5 स्टारची फास्ट. सगळ्या मुलांबरोबर तुम्ही फार एन्जॉय केलं, मस्त नाचलंच तू. तर प्रथमेश कसं वाटलं या स्पेशल चाइल्ड बरोबर मुद्दाम, म्हणजे आता राणीबरोबर तर तुम्ही स्क्रीनवर धमाल केलेलीच आहे, पण या मुलांबरोबर वेळ घालून कसं वाटलं? खरं तर वीणाताईने किती रिअल काम केलं हे मला रिअलाईज झालं की इनोसन्स असेल किंवा मग ते थ्रूआउट कॅरी करणं असेल कठीण आहे हे सगळं. आणि स्पेशल मुलांचं सांगायचं झालं तर मला त्यांच्या डोळ्यात तो आनंद दिसत होता. का असतं की आपण फोटो काढतो, आपण सेल्फी काढतो, आपण व्हिडिओज करतो आणि आपण एन्जॉय करतो ते बघून. सो ते कुठेतरी मनात त्यांच्या असणार आहे आणि ते एन्जॉय करणार आहेत. म्हणजे आता हे लाख माणसांना जाऊन सांगतील की आज मला प्रथमेश दादा भेटला होता, आज मला पार्थ दादा भेटला होता, आज मला वीणाताई भेटली होती. सो आम्ही फार एन्जॉय केला, आम्ही डान्स केला त्यांच्यावर. सो मी लाख माणसांना जाऊन सांगणार आहे की आम्ही आज या शाळेत गेलो होतो आणि मी फार एन्जॉय केलं. कारण स्पेशल मुलांबरोबर ना स्पेशल मुवमेंट जगण्यातच मजा. म्हणून मी फ्रीली नाचत होतो तिकडे की आणि तेही फ्रीली नाचत होते. म्हणजे मला कधी कधी कॉम्प्लेक्स आलं की नाचतात की काय चांगलं मजा. सो हे जे कॉम्प्लेक्स शेड आहे ना ते माझ्यात आहे पण त्यांच्यात नाही आहे, ते एन्जॉय करत होते. खूप मजा आली म्हणजे या शाळेतून. मला फारशी माहिती नाही या स्पेशल चाइल्ड्सबद्दल किंवा कशाबद्दल, पण खूप खरी आहेत ही मुलं आपल्यापेक्षा पण, की जी एखादी मुवमेंट त्यांना पाहिजे अशीच ते एन्जॉय करणार. आता एक मुलगा होता, त्याचे बाबा कम्युनिटी मेंबर आहेत, तर तो त्यांना म्हणाला की मला करू दे आणि त्यांनी स्वतःहून केलं. तर त्याचं जे प्रिपरेशन होतं आधी, मला आता घाम आला तर मी इंटरव्ह्यूसाठी वगैरे असं घाम वगैरे पुसला नाही, पण त्याने फुल असं घाम बीम पुसून
करून असं विसा करून तो नंतर स्टेजवर आला. सो हे सगळं मला वाटतं इम्पॉर्टंट आहे, कारण ते स्पेशल आहे ते त्यांना माहिती आहे म्हणून ते स्पेशल दिसायला जातात. आहे मे स्पेशल. वेगळी म्हणजे वेडी बिडी आहे काही? वेडी नाही होती, इतरांपेक्षा थोडी संथ आहे ती, पण खूपच निरागस आहे आमची संध्या. फायनली आता फिल्म रिलीज होते 3 जूनला. तुम्हा दोघांना काय वाटतं की ही लालबागची राणी प्रेक्षकांनी का पाहावी? किती वेगळी ही फिल्म आहे? मला असं वाटतं की स्पेशल मुलांची स्पेशल कॅरेक्टर तर आहेतच. लालबागची राणी ही स्पेशल आहेत, पण प्रत्येक कॅरेक्टर पण स्पेशल आहे त्यांच्या दृष्टीने. मुंबईचा कॅरेक्टर आहे. सो तुम्हाला आजूबाजूची कॅरेक्टर्स बघायची असतील, तुम्हाला स्वतःला बघायचं असेल लालबागच्या राणीमध्ये, सो नक्की 3 जूनला जाऊन सिनेमा बघा. आणि प्लीज कुठूनही तुम्हाला पायरेटेड CD किंवा मग पायरेटेड कॉपी मिळाली तर ती पहिली डिलीट करा किंवा तुरून टाका CD. थँक्स अ लॉट, एवढ्या मनापासून बोललात आणि लालबागच्या राणीसाठी तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. थँक्स.